महाराष्ट्र उद्योजक या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आज आपण भेटणार आहोत मागच्या 9 वर्षापासून मधुमक्षिका पालन व्यवसाय करणाऱ्या युवा उद्योजक ज्ञानेश्वर शिवाजी मलेले यांना। कॉमर्समध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या ज्ञानेश्वर यांनी काही वर्ष नोकरी केली, परंतु नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा विचार त्यांच्या मनात येत होता। हाच विचार मनात ठेवून त्यांनी 9 वर्षापूर्वी भगीरथ मध उद्योग या कंपनीची स्थापना करून मधुमक्षिका पालन व्यवसाय सुरू केला। जेमतेम काही हजार रुपयांमध्ये सुरू झालेला हा व्यवसाय आज 1 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे। महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, काश्मीर, उत्तराखंड, गुजरात, कर्नाटक व जवळपास संपूर्ण देशभर मध संकलनासाठी त्यांनी मधमाशी पेट्या ठेवल्या आहेत। भगीरथ मध उद्योग या कंपनीची स्थापना करून त्यांनी जवळपास 15 ते 20 तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे। तसेच महाराष्ट्रभरातील फळबाग शेतकरी त्यांच्याकडून मधमाशी पेट्या भाड्याने सुद्धा घेतात, कारण डाळिंब, आंबा, कलिंगड व इतर अनेक फळझाडांच्या फुलांवर मधमाशी बसल्याने परागीभवन होते व त्यामुळेच फळाचे उत्पादन अनेक पटीने वाढते। शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे व त्यांना मदत व्हावी या उद्देशाने ज्ञानेश्वर अगदी नाममात्र दरात शेतकऱ्यांकडून भाड्या करतात। ज्ञानेश्वर मलेले यांनी जिद्द, चिकाटी व मेहनतीने ही कंपनी उभारली असल्याचे त्यांचे सहकारी सांगतात। या व्यवसायाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र जीवनची टीम पोहोचली अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील एका फळबागेत। पाहूया त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास। नमस्कार मंडळी आणि विशेषतः युवा वर्ग, कारण तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये एकदा हा विषय आला असेल की मी काहीतरी व्यवसाय केला पाहिजे, पण काय केला पाहिजे। तर तुम्ही जर हा विचार करताय तर हा नवीन खास शो महाराष्ट्र जीवन न्यूजचा तुमच्यासाठी आहे। महाराष्ट्र जीवन न्यूज घेऊन आलेला आहे महाराष्ट्र उद्योजक या नावाचा शो, ज्यामध्ये आम्ही एक्सप्लोर करणार आहोत महाराष्ट्रातील तमाम छोटे मोठे व्यवसाय, ज्याचा फायदा इथल्या युवक वर्गाला होईल। आणि त्याचबरोबर तुमच्याकडं जर अशी काही आयडिया असेल तर ते सुद्धा इथल्या दुसऱ्या लोकांना, इथल्या युवकांना कळेल आणि ज्यांच्याकडे आहे त्यांचीसुद्धा माहिती आम्ही या माध्यमातून इथं देणार आहोत। आज मी आलेलो आहे श्रीगोंदा या तालुक्याच्या परिसरामध्ये। या ठिकाणी एक पारगाव नावाचं छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये आजची आपली एक विशेष स्टोरी आहे। त्याची खासियत या स्टोरीची अशी आहे की ती म्हणजे आपल्या लातूरमध्ये राहणारे एक युवा उद्योजक, त्यांचा मधमाशीचा एक मोठा व्यवसाय आहे, मध कलेक्शन करण्याचा व्यवसाय आहे। त्याचबरोबर ते मधाच्या पेट्यासुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये देत असतात, भाडेतत्वावर देत असतात। तर हे सगळं व्यवसाय कसा चालतो आणि देशभर तो व्यवसाय या ठिकाणी ते करत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं हा व्यवसाय त्यांनी या ठिकाणी सुरू केलेला आहे। मागच्या जवळपास 9 वर्षापासून ते या ठिकाणी या व्यवसायामध्ये आहेत। सर, आपलं खूप खूप चॅनलमध्ये स्वागत आहे। नमस्कार। ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही इथं जी पाहताय, यांनी सगळ्यांनी हे सेफ्टीसाठी हे कॅप घातलेले आहेत। काय म्हणतात याला? ह्याला बीवेल म्हणतात। बीवेल म्हणतात का? म्हणजे हे मधमाशीपासून वाचण्यासाठी। आणि हे मी सुद्धा आता या ठिकाणी मित्रांनो, आता ही कॅप मी घातलेली आहे आणि अपेक्षा करतो की यामधून सुद्धा तुम्हाला माझा चेहरा दिसत असेल। मी ज्यांच्याविषयी तुम्हाला सांगितले तर ते ज्ञानेश्वर मलेले सर आपल्यासोबत आहेत। सर, सगळ्यात आधी मला सांगा की आपलं लातूर जिल्ह्यामध्ये नेमकं गाव कोणतं आहे? लातूरमधील शिरोळ जानापूर तालुका, उदगीर जिल्हा, लातूर येथील मी रहिवासी आहे। राहणार माझं घर आता सध्या लातूर येथे आहे, लातूरमध्ये आहे। बरं, आता आम्ही ज्या पद्धतीने ऐकलं की मागच्या 9 वर्षापासून तुम्ही इथं मधुमक्षिका पालन आणि त्याचं समजा ते वाढवता वगैरे तुम्ही, है ना? तर त्याला काय नेमका शब्द आहे त्या ह्याच्यासाठी, या व्यवसायासाठी? आम्ही 2015 पासून मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय करत आहेत आणि ह्या मधमाशा जगवण्याचं काम आम्ही करत आहेत। हां, म्हणजे मधमाशी जगवणं आणि वाढवणं, ब्रीडिंग आपण ज्याला म्हणतो। ओके, तर मग आता व्यवसायाचं जसं आपण चर्चा केली याच्या आधी की आपण 2-3 टप्प्यामध्ये इथं काम करतो। जसं की काही शेतकऱ्यांना आपण तिथं हे रेंटवर ह्या पेट्या वगैरे देण्याचं काम करतो, त्याचबरोबर मधाचं पण कलेक्शन करतो। तर आम्हाला थोडं सविस्तर सांगा की हे नेमकी प्रक्रिया कशी असते। आपण सुरुवात करूया शेतकऱ्यांपासून। आता काय आहे, डाळिंबाला मधमाशांची गरज आहे, कारण की डाळिंबाला नर आणि मादी हे वेगळं फूल आहे। ओके, तर ते सेटिंग होण्यासाठी आपल्या मधमाशीचा रोल आहे, कारण की नर मादी वेगळं असल्यामुळे हवेने परागीभवन होत नाही किंवा जे डाळिंबाला सेटिंगसाठी हवं आहे ते प्रॉपर
सेटिंग होत नाही. बरोबर. तर त्याच्यासाठी मधमाशीचा रोल आहे की मधमाशी जर फुलावर बसेल, नर मादीचे मिलन होऊन डाळिंब लागेल किंवा फुल ते वाया जाणार नाही किंवा सेटिंग एकाच वेळेस होऊन जाईल फुलाची, पूर्ण फुलांची. बरं, मग साधारण समजा एखाद्या एकरमध्ये डाळिंब आहे, किती अंदाजे पेट्या आपल्याला तिथे ठेवाव्या लागतात? अंदाजे आपण 300 झाडाला एक पेटी आपण शेतकऱ्यांना देतो. ओके. अंदाजे एकरी 2 पेट्या आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो. एकरी समजा 2 पेट्या आपण 2 शेतकऱ्यांना देत असतो. आता डाळिंबाच्या व्यतिरिक्त आणखी काही शेतीपूरक आहेत म्हणजे पिकं ज्याच्यासाठी आपल्याला ह्याचं लागतं? डाळिंब व्यतिरिक्त वेलवर्गीय पिके, टरबूज असेल, खरबूज असेल, दोडका, कारले, आंबा आहे. अजून कांद्याच्या परागीभवनासाठी आपण पेट्या देतो. कांद्याचं सीड जे बनतं त्याला मधमाशी कंपल्सरी लागते. निसर्गातील 95% परागीभवन हे मधमाशीवर अवलंबून आहे. त्याच्यासाठी प्रत्येक झाडाला, फुलाला मधमाशीची गरज आहे. काही झाडं जे आहेत की पिकं आहेत कंपल्सरी मधमाशी लागते. ह्या पिकाच्या मध्ये ही अशी पेटी ठेवायला पाहिजे आणि मग या माशा फुलातून मध काढण्यासाठी, रस काढण्यासाठी त्या ठिकाणी जातात. आणि त्याच्यामध्ये आपण जसं लहानपणी शाळेमध्ये शिकलो, दोन्ही पद्धतीचे म्हणजे नर आणि मादी सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याचं एकत्रीकरण झाल्यानंतर त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे आणि जास्त प्रमाणामध्ये फळ येतात त्या झाडाला, जसं की डाळिंबाचा आपण या बागेमध्ये आता इथं थांबलेले आहोत. तर सर, मग आता महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी तुम्ही पेट्या दिलात. मी तर असं पण ऐकलं की तुम्ही देशभरामध्ये सुद्धा तुमचा हा व्यवसाय चालू आहे. तर कुठपर्यंत आपण आतापर्यंत ह्या पेट्यांचं काम म्हणजे पोहोचवलेलं आहे? आपण राजस्थान, पंजाब, MP मध्ये, मध्य प्रदेशमध्ये आपण गुना साईड, राजस्थानला कोटा साईडला मोहरीवर पेट्या ठेवतो. पंजाबमध्ये पठाणकोटला पेट्या ठेवतो. हिमाचलमध्ये सोनल, मनाली आणि जम्मूमध्ये सांबा डिस्ट्रिक्टमध्ये आपण पेट्या ठेवतो. सांबामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये मध काढण्यासाठी पेट्या घेऊन जातो. ओके, म्हणजे जवळपास नॉर्थ इंडिया तुम्ही सगळं कव्हर केलंय. साऊथमध्ये कशी परिस्थिती आहे नेमकी? साऊथमध्ये आम्ही सूर्यफुलाच्या पिकासाठी मधमाशांच्या पेट्या जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये आपण घेऊन जातो. तिथं मधाचं कलेक्शन होतं चांगल्या प्रमाणात आणि तो मध आपल्याकडं पॅकिंगसाठीच उपयुक्त आहे, म्हणजे चालतो तो मध. म्हणजे या ठिकाणी एक अभिमानाची गोष्ट आहे की लातूरचे सुपुत्र असलेले ज्ञानेश्वर सरांचा व्यवसाय हा संपूर्ण देशभरामध्ये आहे आणि युनिक व्यवसाय आहे. आपल्याला व्यवसाय म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आठवते की समजा एखादं चहाची टपरी किंवा मग वडापावचा गाडा, परंतु याच्या पलीकडे जाऊन व्यवसायामध्ये ज्याचा फायदा हा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, ज्याचा फायदा समाजाला झाला पाहिजे, या आशयानं या गोष्टींनी प्रेरित होऊन त्यांनी हा व्यवसाय इथं सुरू केलेला आहे आणि देशभरामध्ये या व्यवसायाचा प्रचार प्रसार आणि कामसुद्धा इथं वाढलेलं आहे. सर, आपण थोडंसं मध्ये फिरून तुम्ही मला दाखवा की हे माशी चावणार तर नाही ना? पण हाताला वगैरे ही माशी शांत स्वभाव आहे. ओके, हिचा विनाकारण ही चावणार नाही माशी. ओके 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 बरं, आता आपल्या जंगलामध्ये जी माशी मिळते आपल्याला, तर ते माशी आणि याच्यामध्ये काही फरक आहे का? ही ॲपिस मेलिफेरा म्हणून जात आहे मधमाशांची. मधमाशांच्या 2-3 जाती आहेत. तर ही ॲपिस मेलिफेरा युरोपियन मधमाशी आहे. ही शांत स्वभाव आहे. ही फक्त मधाचं कलेक्शनसाठी ही उपयुक्त आहे. ही एक पेटी अंदाजे आपल्याला वार्षिक उत्पन्न 30 ते 40 किलो मध वर्षाकाठी देते. ओके, अशा किती पेट्या आहेत आपल्याकडं? आपल्याकडं आता सध्याच्या घडीला 700 ते 800 पेटी आपल्याकडं सध्या रनिंगमध्ये आहे आणि ती पेटी आपली राजस्थान साईडला मधाच्या कलेक्शनसाठी आपण लावलेली आहे सध्या. आणि आत्ता ह्या डाळिंबाच्या परागीभवनासाठी आपण इथे एक 400 ते 500 पेटी आपण श्रीगोंदा नगर जिल्ह्यामध्ये आपण आत्ता आणलेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांना आपण ही प्रोव्हाइड करतो. आपण पेट्या इथे याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. हो, चांगला फायदा. शेतकऱ्याचं 40 ते 50% उत्पन्न मधमाशीमुळे वाढत आहे इथं सध्या. युवकांसाठी असलेले या महाराष्ट्र उद्योजक कार्यक्रमासाठी आपण अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. लातूरपासून अंदाजे 250 ते 300 किलोमीटर अंतरावर हे लोकेशन आहे आणि हा व्यवसाय आपण तुम्हाला दाखवतो की मधुमक्षिका पालन कशा पद्धतीने होतं, त्यामधून मध कसा
कसा काढला जातो किंवा शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होतो आणि मगापासून आपल्याला याच्या संदर्भातलं मार्गदर्शन या ठिकाणी ज्ञानेश्वर मलिले सर करत आहेत. सर, आता आम्हाला ही पेटी ॲक्च्युअल आम्हाला थोडंसं काढून दाखवा की त्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही ते मधमाशा तिथं मध कलेक्ट करतात किंवा आणखी काय काय या पेटीमध्ये असतं कशा पद्धतीनं. मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा, हे माशा आपल्यावर अटॅक वगैरे करणार तर नाही? मधमाशी ही शांत स्वभावाची, ही विनाकारण मधमाशी आपल्याला चावणार नाही. बरं, ठीक आहे. आता तुम्ही कोणती पेटी काढून दाखवताय मला? हे का? ओके. त्यावरी तुम्ही एक पोतं टाकले वाटतं ना? हा हा हा. अच्छा, मध्ये असे छोटे ट्रे असतात का? हे किती असतात अंदाजे ट्रे? हे अंदाजे एका पेटीमध्ये 9 असतात. 9 ट्रे आहेत? 9 आहेत. बरं बरं. ओके. या ठिकाणी सर इथं आपल्याला हे काढून दाखवत आहेत. हा, ओके. हे वर जे दिसतंय ते मध आहे का? हा हा पाण्यात चमक आहे बघा, ही पाण्यात चमकतोय, हा मध आहे. आणि अंडी त्यांची ही अंडी आहेत, क्लोज केलेलं आहेत. हे आता काय होतं, याच्यातून मधमाशी बाहेर निघते. ओके. ही जी मधमाशी दिसते ही अंडी आहेत, ही माशा निघतात बाहेर. ब्रीडिंग होतं. आणि राणी माशी ह्या पेटीमध्ये एकच असते का? हो, एकच असते. आपण बघूया. ओके. ह्या कामकरी माशा आहेत, पूर्ण टोटल वर्कर माशी. बर बर बर. आता या एका ट्रे मधून किती अंदाजे किती ग्रॅम वगैरे मध निघू शकतो पूर्ण भरल्यानंतर? एका पेटीपासून अंदाजे 3.5 ते 4 किलो आपण पेटीतून. ओके. आणि किती दिवसानंतर भरते ही पेटी? एक हे निसर्गावर आहे, अंदाजे 15 दिवसालाही भरेल किंवा महिन्यात पण भरू शकते. निसर्गावर आहे, महिन्यामध्ये पण भरू शकते. ओके. इथं जरा जास्त दिसत आहेत. हो, जास्त. 3 प्रकारच्या माशा असतात मध्ये, नर, मादी आणि. कसं ओळखता तुम्ही समजा नर मादी? आता नर हा थोडा मोठा साईजचा असतो. ओके. हे बघा, हा नर आहे, हा चावत नाही. अच्छा, चावत नाही. हा डंक मारत नाही. हा याला डंक मारतच नाही, हा डंक. ओके 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 ओके. आणि हे बघा नर आहे. अच्छा 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 अच्छा. आणि हे वर्कर आहेत हे सर्व. ओके 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 ओके. मग मादी जे असतात त्याच्यामध्ये ते जास्त असतात का याच्यामध्ये? मादी एकच असते. ओके ओके ओके. बाकी वर्कर सगळे वर्कर असतात, सर्व वर्कर असतात. एका पेटीमध्ये साधारण किती असतील माशा अंदाजे? एका पेटीमध्ये अंदाजे 10 ते 15 हजार मधमाशांची संख्या आहे आता. 10 ते 15 हजार. आणि मधमाशा वाढत असतात. ओके ओके ओके. तर कालांतराने आपल्याला ही पेटी एका पेटीपासून 2 पेट्या तयार कराव्या लागतात. ओके 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 ओके. मधमाशा वाढल्यानंतर आपण तिला दुसरं घर देतो. मधमाशी पालन व्यवसायाबद्दल ज्ञानेश्वर यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच या क्षेत्रात मोठ्या संधी असल्यामुळे तरुणांनी मधुमक्षिका पालन व्यवसायात यायला पाहिजे असेही ते म्हणाले. ज्ञानेश्वर यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही तेथील स्थानिक शेतकऱ्यांसोबत सुद्धा चर्चा केली, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की मधमाशी पेट्या ठेवल्यानंतर उत्पादनात 60 ते 70% वाढ झाली. महाराष्ट्र उद्योजक या कार्यक्रमातून आम्ही विविध व्यावसायिकांचे प्रेरणादायी प्रवास व बिझनेस आयडिया आपल्यापर्यंत घेऊन येणार आहोत. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, महाराष्ट्र जीवन न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसह. धन्यवाद.